नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवतोय मोकळा सुटसुटीत असा नारळी भात. कुकरच्या एका शिट्टीमध्ये अगदी 5 मिनिटांमध्ये हा भात बनवून तयार होतो. अगदी कमी साहित्यांमध्ये आणि सोप्या पद्धतीने असा हा मोकळा सुटसुटीत नारळी भात कसा बनवायचा ते लगेचच पाहूया. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतके तांदूळ घेतलेले आहेत. इथे मी जुना बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ घेताना जुना आणि सुवासिक तांदूळ घ्यायचा आहे. जुना तांदूळ याकरिता घ्यायचा आहे की जेणेकरून भात हा मोकळा सुटसुटीत तयार होतो, चिकट किंवा चिवट होणार नाही. आता हे तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, पण धुताना हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहेत. आता इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे तांदूळ पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत, म्हणजे यामध्ये जो स्टार्च असतो तो निघून जाईल आणि भात मोकळा सुटसुटीत तयार होईल. आता अर्ध्या तासाने झाकण काढून पाहतोय. आता या तांदळांमधील पाणी आपल्याला निथळवून घ्यायचं आहे. त्याकरता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यावरती जाळी ठेवून त्यामध्ये आपल्याला हे तांदूळ ठेवायचे आहेत, म्हणजे यामधील पाणी पूर्णपणे निघून जाईल. आता आपण लगेच नारळी भात बनवायला घेतोय. त्याकरता मी गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा इतकं साजूक तूप घालायचं आहे. तूप छान गरम झालं आणि विरघळलं की यामध्ये काही खडे मसाले आपल्याला घालायचे आहेत. इथे मी 2 हिरव्या वेलच्या, 4 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. हिरव्या वेलच्या मी थोड्याशा अशा फोडून घेतलेल्या आहेत. आता हे खडे मसाले आपल्याला तुपावर 1 मिनिट परतवून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला निथळून घेतलेला तांदूळ घालायचा आहे आणि तांदूळ सुद्धा आपण तुपामध्ये छान असा परतून घेणार आहोत. तांदूळ परतून घेताना हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे. जेव्हा आपण तांदूळ असा साजूक तुपावर परतून घेतो त्यावेळेला हा छान असा भात मोकळा सुटसुटीत तयार होतो, चिकट किंवा चिवट होत नाही. 2 मिनिटं हा मी तांदूळ छान असा तुपावर परतून घेतला. आता यामध्ये 1 वाटी इतकं ओलं खोवलेलं खोबरं घालायचं आहे आणि खोबरं सुद्धा आपल्याला छान असं तुपावर परतून घ्यायचं आहे. असं खोबरं आणि तांदूळ तुपावर परतून घेतल्यामुळे भात तर मोकळा सुटसुटीत होतोच, तसेच तो खायला सुद्धा खूप छान खमंग लागतो. 1 मिनिट खोबरं सुद्धा मी तुपावर परतून घेतलेलं आहे. परतून घेताना हलक्या हाताने याकरता परतून घ्यायचा आहे जेणेकरून तांदळाचा दाणा आहे तो मोडला जाणार नाही. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आपण इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्याकरता दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे अचूक प्रमाण आहे. आता पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी अर्धा वाटी इतकं बारीक चिरलेलं गूळ घालणार आहे. तुम्हाला जर का जास्त गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. सोबतच किंचित आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण कोणताही गोडाचा पदार्थ असेल तर त्यामध्ये मीठ घातल्यामुळे त्याची चव दुपटीने वाढली जाते. आता हा गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे. असा गूळ बारीक चिरल्यामुळे तो पटकन विरघळला जातो. आता यामध्ये मी थोडंसं जायफळ किसून घालणार आहे, कारण गूळ आणि जायफळचा स्वाद हा अप्रतिम लागतो. आता पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. इथे गॅसची आच आपल्याला मध्यम ठेवायची आहे. तर इथे कुकरला 1 शिट्टी झालेली आहे. आता आपल्याला कुकरची पूर्णपणे वाफ जाईपर्यंत वाट पाहायची आहे. तर इथे कुकरची वाफ पूर्णपणे गेली आहे. आता कुकरचं झाकण काढून पाहूया. तर इथे आपला मोकळा सुटसुटीत असा नारळी भात बनवून तयार आहे. उलटण्याने आपल्याला हा भात हलवून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता जरा सुद्धा चिकट किंवा चिवट झालेला नाही. प्रत्येक दाणा हा मोकळा सुटसुटीत राहिलेला आहे. तर आता हा नारळी भात मी सर्व करते. तुम्ही सुद्धा असा हा नारळी भात नक्की बनवून पहा आणि कसा झालाय ते मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि पारंपरिक रेसिपीमध्ये. धन्यवाद.